नमस्कार. इतरांकडून येणाऱ्या लिंकची वाट का पाहायची? तुम्ही स्वतःहून गणित मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा. Hello dear students. Today we are going to see basic concepts and types of annuity. This video is for 12th commerce students, mathematics paper 2. So let us start. Initially, annuity means it is a series of equal payments at fixed or equal intervals. विविध प्रकारचे प्लॅन्स तुम्ही एखाद्या इन्शुरन्स एजंट कडून ऐकलेले असतीलच. विशिष्ट वयापर्यंत आपण पैसे भरायचे, ते अॅक्युमुलेट झाल्यानंतर, रिटायरमेंट झाल्यानंतर अथवा एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या पश्चात डेथ नंतर तुम्हाला त्याचा काही अमाउंट मिळतो किंवा दर महिन्याला काही पैसे तुम्हाला मिळत जातील. अशा पद्धतीचे अनेक प्लॅन्स तुम्ही ऐकलेले असतील. ओके, हे सर्व एन्युटीचेच प्रकार आहेत, लक्षात घ्या. ही इमेज तुम्ही पहा, थोडंसं ऑब्झर्वेशन करा या इमेजचं. और this image, you are investing some equal amount periodically, and after some time or after some period you will get some bulk of amount, or you can say you are paying some loan premiums for the bungalow or the vehicle you purchased. These are the situation where we use such type of equal payments with the equal intervals. Okay, let us see. Again, I am going to repeat the definition. The annuity is a series of payments at fixed intervals guaranteed for fixed number of years or lifetime of one or more individuals. For example, the pension, just I have told you, the money is paid out of an investment contract under which the annuitant deposits certain sum. Next, the amount paid back include प्रिन्सिपल अँड इंटरेस्ट. याच्यामध्ये आपण काय करतो की ठराविक पिरियड साठी काही ठराविक अमाउंट दर महिन्याला म्हणा किंवा दर वर्षाला किंवा दर 6 महिन्यांनी आपण इन्शुरन्स कंपनीकडे किंवा त्या विशिष्ट प्लॅन मध्ये इन्व्हेस्ट करत जातो. रिटायरमेंट नंतर त्या प्लॅन अनुसार आपल्याला काही त्याच्यातले पैसे बल्क मधून काढता येतात किंवा तेच पैसे आपल्याला ठराविक महिन्याला किंवा वर्षाला जसं आपण डिसाइड करू त्या पद्धतीने आपल्याला परत मिळत जातात. ओके, टर्मिनॉलॉजीज ऑफ एन्युटी. एन्युटी मध्ये 4 मेजर पार्टीज आहेत बघा. त्याच्यामधला पहिला आहे जो एन्युटंट. अ पर्सन हु रिसिव्हज अन एन्युटी इज कॉल्ड एन्युटंट. ओके, एन्युटी म्हणजे इक्वल नंबर ऑफ पेमेंट्स आफ्टर इक्वल पिरियड. ओके, ती एन्युटी जी रिसिव्ह करणारा पर्सन आहे त्याला आपण एन्युटंट म्हटलेलं आहे. नेक्स्ट, इश्युअर. टू इश्यू, याच्यावरून शब्द आला तो इश्युअर. अ कंपनी, particularly it is an insurance company that issues an annuity. Okay, owner, an individual or an entity that buys an annuity from the issuer. The last one is beneficiary, a person who receives a death benefits from an annuity at the death of the annuitant. For example, एखादी पॉलिसी अशी असू शकते याच्यामध्ये पॉलिसी काढणारा जो व्यक्ती आहे त्याच्या मृत्यूनंतर त्याचा जो एखादा रिलेटिव्ह असेल ज्याने नॉमिनी जो दिलेला असेल त्याला ती बेनिफिट मिळत राहणार पुढे काही कालावधीपर्यंत किंवा त्याच्या डेथ पर्यंत. अशा पर्सनला आपण बेनिफिशियरी असं म्हणतो. आता आपण बघणार आहोत एन्युटीचे 2 महत्वाचे फेजेस. ओके, पहिली जी आहे ती अॅक्युम्युलेशन फेज. आता मगाशी जसं मी सांगितलं की आपण सर्टन अमाउंट इन्व्हेस्ट करत जातो, तर इन्व्हेस्ट करत जातो आणि ती पैसा आपला त्या पर्टिक्युलर टाइम साठी आपला अॅक्युमुलेट होत जातो. दॅट फेज इज कॉल्ड एज अॅक्युमुलेशन फेज. इट इज टाइम पिरियड व्हेन मनी इज ऍडेड टू एन्युटी. An annuity can be purchased in one single lump sum or by making investment periodically. तुम्ही एकाच वेळी बल्क ऑफ अमाउंट त्यामध्ये टाकू शकता किंवा छोट्या छोट्या इन्स्टॉलमेंट मध्ये आपण त्या ठिकाणी पैसे भरत जाऊ शकतो. तो अॅक्युमुलेशन फेज आहे ज्या ठिकाणी आपले पैसे साठत जातात आणि त्यानंतर आपल्याला मिळते डिस्ट्रीब्युशन फेज. जे अॅक्युमुलेट झालेले पैसे आहेत त्याच्यावरती इंटरेस्ट सहित आपल्याला ते दर महिन्याला ते परत मिळत जातील किंवा दर ठराविक अंतराने. द डिस्ट्रीब्युशन फेज इज व्हेन annuitant receive the distribution from the annuity. Okay, there are 2 options for receiving such amount. See, first option,
टू विथड्रॉ सम ऑर ऑल द मनी इन द एन्युटी इन लंप सम, म्हणजे एकत्र एकाच बल्कमध्ये आपण त्यातले काही पैसे काढू शकतो. किंवा दुसरं म्हणजे सेकंड ऑप्शन, कॉमनली नोन ॲज गॅरंटेड इन्कम ऑर एन्युटायझेशन ऑप्शन. It provides guaranteed income for specific time period or entire lifetime of the annuitant. काही ठिकाणी तुम्हाला असंही दिसेल की annuity हे काय, इट इज अन इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट ऑफ इन्शुरन्स कंपनी. इन्शुरन्स कंपन्यांचं ते एक प्रकारचं इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट आहे ज्याच्यातून तुम्हाला तुमच्या फ्युचरसाठी काहीतरी व्यवस्था करता येऊ शकते. पुढे बघूया आपण टाइप्स ऑफ एन्युटी. एन्युटीचे टाइप्स त्यांनी दोन पद्धतीने केलेले आहेत, लक्षात घ्या. पहिला आपण टाइप बघूया, एन्युटी सर्टन. एन्युटी सर्टन म्हणजे काय, तर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट दॅट प्रोव्हाइड सिरीज ऑफ पेमेंट्स फॉर सेट पिरियड ऑफ टाइम टू द पर्सन ऑर टू द पर्सन्स बेनिफिशियरी. एन्युटी सर्टन मध्ये ठराविक विशिष्ट काळासाठी, त्यांनी ठरवलेल्या काळासाठी तुम्हाला ते पैसे मिळत जातात. त्याला आपण एन्युटी सर्टन असं म्हणतो. इट इज अन इन्व्हेस्टमेंट in retirement income offered by insurance company. See, this annuity may be taken as lump sum because it has an expiration date. Next, annuity certain generally pays higher rate of returns than the lifetime annuity. Typically the terms are 10, 15 or 20 years. Okay, म्हणजे आपल्याला या ठिकाणी बिगिनिंग आणि एंड हा आपल्याला एन्युटी सर्टन मध्ये आपल्याला कन्फर्म माहित असतो. म्हणजे आपल्या एन्युटीज म्हणजे आपले पेमेंट्स कधी सुरू होणार आहेत आणि आपल्या पेमेंट्स कधी संपणार आहेत, या दोन्ही गोष्टींची आपल्याला माहिती असते. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे तो एन्युटी कॉन्टिजेंट किंवा कॉन्टिजेंट एन्युटी असं म्हणतात. याच्यामध्ये काय होतं बघा, कॉन्टिजेंट एन्युटी इज द फॉर्म ऑफ एन्युटी कॉन्ट्रॅक्ट दॅट प्रोव्हाइड्स पेमेंट्स at the time when the named contingency occurs. In simpler words, see, the payments are made after happening of an event, for example death or marriage etc. म्हणजे याच्यामध्ये एखाद्या विशिष्ट इव्हेंट झाल्यानंतर तुम्हाला ते पैसे मिळणं सुरू होतात. म्हणजे तुम्हाला स्टार्टिंग पॉइंट हा एक्झॅक्ट माहित नाही, पण तो इव्हेंट घडल्यानंतर तुम्हाला ते पेमेंट सुरू होणार याची मात्र माहिती आहे. लक्षात घ्या, कॉन्टिजेंट एन्युटी कशा पद्धतीने एन्युटी सर्टन पेक्षा वेगळे आहे लक्षात घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एन इन्स्टन्स अपॉन डेथ ऑफ वन स्पाउस द सर्वायव्हिंग स्पाउस विल बिगिन टू रिकवर मंथली. इन एन्युटी कॉन्टिजेंट पॉलिसी ऑफ द पेमेंट विल नॉट मेड अंटिल द सर्टन स्टेटेड इव्हेंट अकर्स. म्हणजे तो इव्हेंट झाल्याशिवाय तुम्हाला त्याची पेमेंट्स सुरू होणार नाहीत, लक्षात घ्या. नेक्स्ट वन इज परपेच्युअल एन्युटी और परपेच्युटी. इन शॉर्ट, अ परपेच्युअल एन्युटी इज ऑल्सो कॉल्ड एज परपेच्युटी promises to pay a certain amount of money to its owner forever. ही अशा पद्धतीची एन्युटी किंवा प्लॅन आहे म्हणूया ज्याच्यामध्ये तो जो ओनर आहे त्याला कंटिन्युअसली त्यातून येणारे पेमेंट्स हे मिळत जातं, त्याला कुठलाही एंड किंवा एक्सपायरी डेट नसते, लक्षात घ्या. वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ परपेच्युटी इज इन द रिअल इस्टेट सेक्टर when an owner purchases a property and then rents it out. Okay, in this case owner will get the rent continuously as long as the property exists. See, this one is example of perpetuity. Another real life example is preferred stock, where perpetuity calculation assumes that company will continue to exist indefinitely in the market and keep paying dividends. म्हणजे तो स्टॉक पर्टिक्युलर घेतल्यानंतर डिव्हिडंड जे आहेत ते कंटिन्युअसली मिळत जातात. किंवा परपेच्युअल एन्युटीसाठी बॉन्ड्स असतात जे काही ठिकाणी गव्हर्नमेंट्स कडून सुद्धा इश्यू केले जातात, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या बॉन्ड्स वरती अॅन्युअल पेमेंट त्या पर्टिक्युलर फिक्स रेटने सुद्धा मिळत जातं. ओके, जोपर्यंत परचेसर कडे तो बॉन्ड राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला कंटिन्युअसली ते पैसे मिळत राहणार. अशा पद्धतीची जी एन्युटी आहे त्याला आपण परपेच्युअल एन्युटी असे म्हणतो. लक्षात आलं, हे तीन एन्युटीचे प्रकार झाले.
पण याच्यामध्ये सुद्धा आणखी एक वेगळ्या पद्धतीने 3 कॅटेगरीज किंवा 3 पुन्हा टाइप्स केलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. ओके, पण हे कशावर आहेत तर हे कमेन्समेंट ऑफ इन्कम जे आपलं पेमेंट मोड आहे त्याच्यावरती डिपेंड आणखी वेगळे 3 टाइप्स केलेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे इमिजिएट ॲन्युटी किंवा त्याला ॲन्युटी इमिजिएट असं सुद्धा म्हणतात. दुसरा जो आहे तो ॲन्युटी ड्यू and the third one is deferred annuity. See one by one. Immediate annuity or ordinary annuity. या ठिकाणी immediate annuity किंवा annuity immediate असे शब्द वापरले जातात किंवा ordinary annuity असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. The immediate annuity commences immediately after the end of first income period. याच्यामध्ये बघा, the annuity can be paid either yearly or half yearly or quarterly or monthly. The purchase money is in single amount. Evidence of age always asked for at the time of entry. See, याच्यामध्ये लक्षात घ्या, हे एक छोटीशी डायग्राम पहा. ऑर्डिनरी ॲन्युटी मध्ये टाइमलाईन दिलेत बघा आणि 0, 1 या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सी 0, 1, 2, 3 अप टू n हे त्याचे तो आपले इक्वल टाइम इंटरवल्स आहेत. आपण त्याला इयर्स म्हणू शकतो किंवा महिना मंथ म्हणू शकतो. समजा आपण इयरली पेमेंट करत असो तर 1 year, 2 year, 3 year अप टू n years. Okay, or you can say half yearly. So it is first half means 6 months, then 12 months, then 18 months. Or you can say monthly, 1 month, 2 month, 3 month up to n month. इमिजिएट ॲन्युटी मध्ये काय होतं तर टाइम पिरियड संपला की तुम्हाला त्या ठिकाणी ऍट द एंड ऑफ दॅट टाइम पिरियड यू हॅव टू मेक पेमेंट. सो द पेमेंट विल मेड आफ्टर द एंड ऑफ टाइम पिरियड. ओके, टाइम पिरियड संपला की त्या ठिकाणी आपल्याला पेमेंट करायचं असतं किंवा पेमेंट रिसीव्ह होतं. अशा प्रकाराला आपण ॲन्युटी इमिजिएट असं म्हणतो. कन्सिडर अ लोन केस. लोन वर आपण समजा गाडी घेतलेली असेल तर सुरुवातीला जेव्हा लोन कॉन्ट्रॅक्ट आपण तयार करतो त्यावेळी एक सुरुवातीला डाऊन पेमेंट म्हणून अमाऊंट भरली जाते. इफ द मंथली इन्स्टॉलमेंट इज देअर म्हणजे मंथली जर आपल्याला प्रीमियम भरायचं असेल तर डाऊन पेमेंट केल्यानंतर पहिला महिना संपला की आपण पहिली इन्स्टॉलमेंट भरतो. त्यानंतर दुसरा महिना संपला की आपण दुसरी इन्स्टॉलमेंट भरतो आणि या पद्धतीने थर्ड मंथ, फोर्थ मंथ अप टू शेवटच्या मंथ पर्यंत आपण त्या ठिकाणी इन्स्टॉलमेंट्स भरत जातो. असा जो प्रकार आहे याला आपण इमिजिएट ॲन्युटी असं म्हणू शकतो. किंवा पेन्शन प्लॅन जे असतात ते तुम्हाला सुद्धा पहिला महिना संपला की तुम्हाला त्या महिन्याची पेन्शन मिळेल, त्यानंतर नेक्स्ट मंथ, त्यानंतर नेक्स्ट मंथ अशा पद्धतीने at the end of that month you will get the pension. So these are examples of immediate annuity. Let's move to the next one, annuity due. It is actually payment of installment starts from the time of contract. See, या ठिकाणी आपल्याला जो पेमेंट मिळणार आहे किंवा पेमेंट करायचा आहे तो आपल्याला टाइम पिरियड जो आहे याच्या स्टार्टिंग पासूनच मिळायला सुरुवात होतो. पेमेंट इज ऍट द बिगिनिंग ऑफ द टाइम पिरियड. ओके, for example बघा, the payment is made as soon as the contract is finalized. Okay, the premium is generally paid in a single amount but it can be paid in installments as discussed in a deferred annuity. See, this is the diagram. You can say again similar timeline, 0 time, 1, 2, 3 up to n number of time. Okay, जर हे मंथ असेल तर 1 month, 2 month, 3 month up to n month. या ठिकाणी आपण पहिलं पेमेंट आहे 0 टाइमला केलंय म्हणजे आपला पहिल्या टाइम पिरियडच्या सुरुवातीलाच पेमेंट केलंय. हे जे पेमेंट आहे सेकंड टाइम पिरियडचं स्टार्टिंगला पेमेंट केलेलं. अशा पद्धतीने आपण लास्ट टाइम पिरियडचं पेमेंट हे आपण त्याच्या सुरुवातीला करणार. लक्षात आलं. सो दीज आर द पेमेंट्स मेड विच आर ऍट द बिगिनिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर टाइम पिरियड. तर इन्शुरन्स पॉलिसीचे बघा आपण पैसे भरताना सुरुवातीला भरतो. फॉर एक्झाम्पल पुन्हा व्हेकल इन्शुरन्स आपण कन्सिडर करूया. आपण गाडी ज्यावेळी विकत घेतली त्याच वेळी आपल्याला त्या इन्शुरन्सचं पेमेंट करणं आवश्यक आहे, जो इन्शुरन्स तुम्हाला पुढील 1 वर्षासाठी चालणार आहे. लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला 1 वर्षाच्या टाइम पिरियड साठी आपण त्याचं पेमेंट आधीच केलेलं आहे. तुम्ही 1 वर्ष संपल्यानंतर पुढच्या 1 वर्षासाठी पुन्हा एक पेमेंट करायचं म्हणजे तुमचा तो इन्शुरन्स, ऍक्सिडेंट इन्शुरन्स आहे तो पुढील 1 वर्षासाठी कंटिन्यू राहील. अशा पद्धतीने आपण काय करतो, इन्शुरन्स पॉलिसी जेव्हा भरतो किंवा प्रीमियम भरतो तेव्हा आपण स्टार्टिंगला भरतो जे पुढील वर्षासाठी आपल्याला व्हॅलिड राहतं. So see, difference in annuity immediate and annuity due
is the mode of payment beginning at the period for annuity due and at the end of the period for annuity immediate. Third one, deferred annuity. In this annuity contract, the payment of annuity starts after a deferment period or an attainment by the annuitant of specified age. एका विशिष्ट टाइम पिरियड पर्यंत तुमचे पैसे अक्युमुलेट केले जातील त्या annuity मध्ये आणि एखादा विशिष्ट टाइम पिरियड झाला म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी म्हटलं की एक स्पेसिफिक एज आली किंवा एक स्पेसिफिक इयर आलं की तिथून तुम्हाला तुमची ती अॅन्युटी किंवा ते पेमेंट्स सुरू होतील. सी द प्रीमियम मे बी पेड ॲज अ सिंगल प्रीमियम ऑर इन इन्स्टॉलमेंट्स. या ठिकाणी बघा आपण बघू शकतो की प्रीमियम इज पेड टुडे, या ठिकाणी आपण प्रीमियम पेड केलेला आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या हे आपण सिंगल पेमेंट करू शकतो किंवा काही इन्स्टॉलमेंट मध्ये सुद्धा या ठिकाणी पेमेंट करता येईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पैसा इन्व्हेस्ट केला गेला इथून या पिरियड साठी that money is used by insurance company, okay, and then after this particular time period you will begin to receive a regular payments. okay, या ठिकाणी नंतर तुम्हाला पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर पहिल्या एका महिन्याने असेल किंवा एक वर्षाने असेल तुम्हाला विशिष्ट टाइम पिरियडने विशिष्ट अमाउंट ही मिळत जाणार आहे. and your paycheck is guaranteed and it will continue as long as you live, असं त्याने या ठिकाणी म्हटलेलं आहे. सो यू कॅन कॉल दिस टाइप ॲज अ डिफर्ड अॅन्युटी. लक्षात आलं का? अशा पद्धतीने अॅन्युटी म्हणजे काय आणि त्याचे वेगवेगळे जे टाइप्स आपण दोन पद्धतीने डिस्कस केलेले आहेत हे आपण पुन्हा एकदा जाता जाता रिवाइज करूया. सी annuity is a series of equal payments at the fixed intervals. Next, types of annuity. There are three types: annuity certain, annuity contingent, and perpetual annuity. And again it is classified in again three types as per the commencement of income. The first one is annuity immediate or ordinary annuity. Payment is at the end of period. This is important point. Second one is annuity due. In this case payment is at the beginning of period. And the third is deferred annuity. We will discuss annuity immediate and annuity due in our next session. That's all for today.